किती वर्ष झाली काम करतोय? कधीपासून मराठी नाही करत. आणि तू काय बोला 1 मिनिट मारत नाही त्याला नागडा करून 1 मिनिट मध्ये मारायचं नाही. नागडा करून मारीन. किती वर्षापासून मुंबईत नागडा करून मारीन मध्ये जर बोललं नको. 3-4 वर्ष त्या लोकांना मराठी शिकायचं आहे. तेल लागायला जाईल. माफी माग बोल कवी साहेबांची माफी मागतो मी. बोल राजसाहेब ठाकरे तुमची माफी मागतो. सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो. सारे मराठी माणसांची आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेल. मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल आणि मराठीचा महाराष्ट्रात चालणार. मराठी समजलं. मराठी शिकायचं. परत बोलायचं नाही. परत बोलायचं नाही. बोल सॉरी सर. आणि 1 मिनिट तुम्ही लोक असतात नाही तुम्ही त्या इकडे उपटता का? बाकीचे लोक आहेत ना मराठी त्यांना सांगा ना. मराठी शिकायला ऐका काय बोलतो तुम्ही? सुपरवायझर रेंजो इकडे तुम्हाला पैसा आमचा पाहिजे. जमिनी आमचा पाहिजे. फॅसिलिटी आमचा पाहिजे. आणि मराठी माणसं ठेवायला काय लाभ वाटते? तुम्ही लोक सकाळी ब्रिफिंग काय करत सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठीमध्ये बोलायला त्याची शिस्तीत बोला. नाही येते दुसऱ्याला पाठवा. याची काय मुदरी आहे? मराठी तेल लावत गेला ही भाषा वापरायची नाही. जर आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल. बोला तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही. महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार. आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार. इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण पण करतो. आपण सुपरवायझर ना तुम्ही. हा तुमची जबाबदारी नाही. हा करतो ह्या ॲरोगंटपणे तर तो उत्तर देतोय की मराठी तेल लावत जाऊ दे. मराठीला आम्ही मोजत नाही. अपमान नाही आपला. कपडा मारके कपडा निकाल. मी त्याला बोलतोय तरी पण तुम्हाला तो बोलतोय त्याच्यात मराठी तू आता आणलं तुला मराठी मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करतो. आता ह्याची इकडे क्लिअर झालं. ह्याच्या गाडीत काय करली आणि काय एवढे क्लिअर अप्रुव्हल आल्यावर विचारतो काय केली? 1 मिनिट काय केली? एक बात कर रहा हूँ. इसका एंट्री अगर यहाँ पे क्लियर है बात सुन रहे इसको अगर यहाँ पे अप्रूवल मिला बराबर मेन गेट पे तो वहाँ पे उसकी गाड़ी क्या खुला नहीं गया. अब गाड़ी की खुली निकली. गाड़ी की खुली निकली क्या करत होती का तुला? इकडे केलं होतं ना अप्रुव्हल. खाली चेक करो जान सांगतो त्याला मी माझं नाव आहे तिथं दिसतंय. मला ह्याचा बाजूला मला पाहिजे. कंपनीचा पाहिजे. आहे ना त्याला बोलवाय उद्या मी येतोय. तुमचा गुण येणार घाटकोपरला कुठे मी तिकडे ना माझ्या मला माहिती त्याला घेऊन 11 वाजता घेऊन मला आहे तिकडे पाहिजे. त्याला आम्ही जाऊ लागण्यासाठी व्हायचं काम आहे. पहिले लोक गाण्यामध्ये दंडा मारतात. सगळ्यांना शिकवायचं. पहिले सगळ्यांना शिकवायचं या गोष्टी आणि शक्यतो मराठी लोकांना ठेवणं कशाला ठेवतात भय मराठी भेटत नाही. आलं नाही ना बोलवा नाही पाहिजे. तुमच्या लोकांकडे किती नावे किती चांगली पाहिजे. चला LNT मध्ये आहोत ना आपण. अरे काय नवीन विजय हो विजय काय देतो बाईट चांगला व्हिडिओ बनवून पाठवतो तुला. काय करायला बाईटच देतो तुला एकदम मस्त प्रॉपर व्हिडिओ बनवून पाठवतो तुला. ठीक आहे. आपण पवई 156 LNTच्या इथे आहोत. ये भाऊ मला वर घे. या ठिकाणी आपण पवई LNT या ठिकाणी आहोत. शाखाध्यक्ष महेश गिरामजी आहेत. कामगार सेनेचे चिठ्ठे विजय निकमजी, अनुप गुप्ताजी. विषय असा आहे की या LNTच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत
या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही, हा भाग वेगळा आहे. परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा. मी गेलो होतो आतमध्ये, ॲक्च्युली एंट्री झाली होती, सगळी अप्रूव्हल वगैरे भेटलं होतं. तरी पण मला विचारतो तुझं नाव काय, मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो, मला बोलतो मराठी गेली तेल लावत, मला मराठी येत नाही, मी शिकणार नाही असं मला बोलतो. हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो, त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला. आणि ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटीचा आवाज बसेल. तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत नसेल मराठी शिका, परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील. धन्यवाद. किती तुम्ही वाईट घेता, लय वाईट घेता.